अहिल्यानगरमधला तणाव प्रकरण आणि या प्रकरणी 150 ते 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतोय। पोलिसांकडून 30 जणांना अटक आहे। दगडफेकीत 7 पोलीस कर्मचारी जखमी आहेत। दरम्यान जमावानं तोडफोड करत रिक्षांच्या काचा फोडल्याचा नवीन व्हिडिओ समोर आलाय। बस बस मनासारखं झालं का झालं का या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडून। संतोष, सध्या परिस्थिती काय आहे? तगडा बंदोबस्त अजूनही कायम ठेवण्यात येतोय, काही नवे व्हिडिओ आता समोर येत आहेत। निश्चितच काल झालेल्या प्रकारानंतर काल दुपारपासूनच अहिल्यानगर शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांकडे कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि आता सध्या अहिल्यानगर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। कालच्या झालेल्या प्रकरणासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये 150 ते 200 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये स्वतः पोलीस फिर्यादी झालेले आहेत। काल झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी जो दबाव पांगवण्यासाठी जो लाठीचार्ज करावा लागला, यामध्ये पोलिसांनी एकूण 36 जणांना अटक करण्यात ताब्यात घेतलं आलं होतं आणि याच्यामध्ये 30 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि 6 जण जे आहेत ते अल्पवयीन असल्याची माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे। या घटनेसंदर्भातला एक नवीन व्हिडिओ आता समोर आलेला आहे। या घटनेमध्ये जो मॉप आहे तो ईदगाह मैदानाकडे जात असताना त्यांनी काही वाहनांच्या काचा देखील फोडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। काही हातगाड्यांचं देखील नुकसान करण्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। आता या संपूर्ण प्रकरणामुळे शहरामध्ये एक तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे लागवीजी। अगदी तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आल्याचं कळतंय। सोशल मीडियावर सुद्धा करडी नजर आहे। आतापर्यंत किती जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे? साधारणतः आकडा हा 200 पार जात असल्याचं कळतंय। काय सध्या परिस्थिती आहे? निश्चितच या गुन्ह्यामध्ये सध्या 39 जण जे आहेत ते निष्पन्न झालेले आहेत। जरी 200 जणांवर जरी गुन्हा दाखल झाला असला तरी आता पोलीस सध्या सीसीटीव्ही असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आता पोलीस या जे फरार आरोपी आहेत त्यांचा शोध घेत आहेत। ठिकठिकाणी पोलिसांनी रात्री देखील कॉम्बिंग ऑपरेशन केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर या घटनेतील जे मुख्य जे आरोपी आहेत, जे सूत्रधार आहेत, त्यांचा देखील आता पोलीस शोध घेत आहेत लागवेजी। अगदी संतोष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।